काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटलांचा विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकरांनी घेतला खरबूज समाचार. स्वागत आहे आपल्या अंतर्मनमध्ये. पाटण कॉलनीतल्या झोपडपट्टीच्या प्रश्नाकडे 50 वर्ष ढुंकून पाहिलं नाही आणि आज 1.5 वर्षाच्या कामाचा हिशोब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील मागत आहेत. हे जरा हास्यास्पद आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरालगत पाटण कॉलनीतली झोपडपट्टी आहे. तिथल्या नागरिकांच्या हक्कासाठी निवारा मिळावा म्हणून भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले निवडून आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी प्रशासकीय यंत्रणेकडे त्यांनी पत्र दिले आहे. त्यानंतर दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी मुख्याधिकाऱ्यांनी राज्याच्या नगर विकासच्या प्रधान सचिवांकडे प्रस्ताव पाठवला आहे. अशी तारकावळच सांगत नामदेवराव पाटलांची पुरतीच त्यांनी कुंडली मांडत चांगली खैर घेतली आहे.